नमस्कार, मी डॉक्टर शारदा, दुर्वांकुर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपली आज सर्व स्टाफची आणि माझी आम्ही औषधं बनवण्यासाठी किंवा औषधांचा साठा घेण्यासाठी जी कच्ची औषधं असतात ती घेण्यासाठी आम्ही कायम महिन्यातून 2 महिन्यातून दुर्वांकुर विलेजला येत असतो। तर आजचा जो सुट्टीचा दिवस आहे माझा, तो आज मी दुर्वांकुर विलेज साठी दिलेला आहे। आणि बघा, ओळखा बरं हे झाड कशाचं आहे, नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि याला छान पेरू लागलेला आहे, आता मी तो तोडत आहे। आणि आपण दुर्वांकुर विलेज मध्ये जी काही फळ झाडं लावलेली आहेत, जे काही भाज्या आहेत, जे काही धान्य पिकवतो, त्याला कुठलंही रासायनिक खत वापरत नाही, सर्व नैसर्गिक नॅचरलच खत वापरतो। कीटकनाशक सुद्धा नॅचरलच वापरतो। गाईचं गोशेण असेल किंवा जी काही नॅचरल आहे तीच वापरतो। अगदी कीड लागली तर आम्ही ती टाकून देतो, पण त्याला फवारणी करत नाही। तर असा हा पेरू एकदम नैसर्गिक आहे। याला संस्कृत मध्ये आयुर्वेदमध्ये बीजपूरम असं म्हणतात। याच्यामध्ये आता मी तुम्हाला जी चव सांगते बघून, खूप गोड आहे पेरू, नैसर्गिक पिकलेला आहे। नक्की दुर्वांकुर विलेजला तुम्ही कधी व्हिजिट द्या। पेरू मध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, म्हणजे आवळ्याच्या बरोबरीने व्हिटॅमिन सी असतं। त्याच्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कुठलेही म्हणजे रक्तशुद्धीकर आहे पेरू। आणि याच्यामुळे आपली साखर सुद्धा नियंत्रणात राहते। ज्यांना वजन कमी करायचंय, ज्यांना डायबिटीस आहे, अशा लोकांनी रोज एक पेरू खावा जेवणामध्ये। याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, नंतर लोह आहे, खनिज आहे, कॅल्शियम आहे आणि भरपूर प्रमाणात सर्व खनिज असल्यामुळं आपलं आरोग्य अबाधित राहतं। त्यामुळं नक्कीच याचा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि सुदृढ राहण्यासाठी याचा वापर करा। साखर जर तुमची वाढत असेल आणि तुम्हाला फळ खाण्याची इच्छा होत असेल तर नक्की रोज एक पेरू जेवणामध्ये घ्या। पेरूची कोशिंबीर तुम्ही करू शकता, पेरूची भाजी करून तुम्ही खाऊ शकता। आणि पेरूची जी पानं असतात, झाडाची जी पानं आहे, ज्यांचा वारंवार घोळणा फुटतो, कषाय गुणात्मक आहे पेरू, त्याच्यामुळं ज्यांना वारंवार जुलाब होतात त्यांनी सुद्धा पेरू खायला हरकत नाहीये। पेरू खाल्ल्याने जुलाब होणार नाही। आणि पानं जी आहे ती कषाय गुणाची असल्यामुळं ज्यांच्या दातांमधनं हिरड्यांमधनं रक्त येतं त्यांनी जर याच्या गुळण्या केल्या, ह्या पानाच्या रसाच्या गुळण्या केल्या, तर तुमच्या दातांचं आरोग्य चांगलं राहून हिरड्यांमधनं येणारं रक्त बंद होईल। आणि ज्यांचा घोळणा फुटतो त्यांनी सुद्धा सकाळी अर्धा कप आणि संध्याकाळी अर्धा कप याचा रस करून स्वरस प्यावा पानांचा, त्यांचा सुद्धा घोळणा फुटायचा थांबेल। धन्यवाद। आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमचं दुर्वांकुर आयुर्वेदचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।